श्रावणातला पहिला सोमवार महादेवाची पूजा, पुरणपोळीचा स्वयंपाक करून वारुळाला गेले आणि तिथं ना काही लेकी सोबतचे फुगडीचे काही सुंदर क्षण. आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आणि नागपंचमीचा सण, त्याच्यामुळे ना मी असं खूप कन्फ्यूज झाले होते की श्रावणातला सोमवार आहे म्हणून पांढरी साडी नेसू की सण आहे म्हणून दुसरी साडी नेसू. परत म्हटलं चला जाऊ दे, शेवटीच ना म्हटलं श्रावणातले आणखीन सोमवार बाकी आहेत, परत पांढरी साडी नेसता येईल म्हणलं, म्हणून आज सण आहे म्हणून घालून घेतली. आणि इथं काय आज मग असताना स्कूलला घालवली नव्हती, म्हणलं आजच्या दिवस तिला ठेवून घेऊया, कारण सणाला म्हटलं मलाही जरा थोडंसं तिच्यामुळे थोडासा उत्साह येईल, नाही तर काही नाही. मग इकडं काय आरोह स्कूलला जाणार होता म्हणून त्याच्या टिफिनसाठी इकडं बटाट्याची भाजी, शेपू, चपाती बनवली होती. चालेल होय. मोबाईल घेस तर माहीत चपाती लाल झाली. सावकाशचा पोचतोय तोवर. बाय. आरव तर गेला स्कूलला. मामा इथं बघत होते किती वेळ आहे त्याला जायला म्हणून, कारण बस जवळ आली होती. आणि इकडे मग लगेच मी डाळ शिजायला घालायला घेतली होती, कारण आता 8:30 वाजत आले होते. लवकर सकाळी घालायची होती पण उशीर झाला. सगळा स्वयंपाक वगैरे आधी आवरून घेतले सकाळी सगळ्यांसाठी. आणि इकडं बघा तोपर्यंत असे पक्षी येऊन इथं खिडकीत बसतात टकटक वाजवत. डाळ शिजते तोपर्यंत म्हटलं चला पूजा करून घेऊया. श्रावण महिना आला की मन आपोआपच आपलं भक्तीमध्ये रमून जातं. आणि आज तर काय श्रावणातला पहिलाच सोमवार, महादेवाच्या पूजेने दिवसाची सुरुवात करण्याचा योग तर आला, पण आज नागपंचमीचा सण सुद्धा आहे. आपल्या परंपरा, आपल्या श्रद्धा आणि घरातल्या देवाप्रती असलेली भक्ती ना, हे सगळं जपताना मनाला एक वेगळंच समाधान मिळतं. आज घरच्या घरी अगदी मनापासून महादेवाची पूजा केली. देवापुढे हात जोडताना एकच इच्छा मनात होती, माझ्या कुटुंबावर महादेवाची कृपादृष्टी कायम राहू दे, घरात सुख, समाधान आणि आरोग्य नांदू दे. ओम नमः शिवायच्या नामस्मरणाने आज घरातलं वातावरणच बदलून गेलं. मन शांत झालं आणि जाणवलं देव मोठ्या गोष्टीमध्ये नाही तर आपल्या या छोट्याशा श्रद्धेत आणि मनापासून केलेल्या पूजेत असतो, हो की नाही. तर चला, तुम्हाला सर्वांना नागपंचमी सणाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि बाहेर इकडे आहोंचे कामं सुरूच होते. आज मोसंबी काढायची सुरू होती, त्याच्यामुळे हे घेऊन आले होते बघा इकडे. आता आज जाऊन काढणार आहे ती पप्पा. आता हाय करतो. आणि इथं बघा डाळ आपली एकदम मऊसूत अशी शिजली होती. तसं तर नॉर्मली सण असतो ना त्यावेळेस लवकर आम्ही 5-5:30 वाजता उठलेलं असतं, त्यामुळे लवकर डाळ घालतो शिजायला. पण मुलांचं स्कूल असल्यामुळे वगैरे म्हटलं जाऊ दे, मुलांचं सगळं झालं की मग निवांतच करू. आता इथं बघा पूर्णाला चटका द्यायचा होता म्हणून मी त्याच्यामध्येच ना एक पळी ना येळवणी घातलं होतं. त्यांना ना पोळ्या एकदम मऊसूत आणि खुसखुशीत पण होतात. आणि इकडे बघा इथं बघू शकताय तुम्ही, पूर्णाला चटका देऊन झाला होता माझा. बस केलं की. पाणी टाकतात. होय होय एवढं घट कसं पुरण झाले हो. मग काय होतं, पाणी टाकलं का होतं? चरका दिलाय, बस कटायचंय. मग चरका म्हणजे चटका 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 म्हणजे डाळ आणि गोळ आहे ना एकत्र हे करून त्यातलं पाणी गेलं निघून, मग ते आता मिक्स झाले गोड. चटका म्हणजे मला सांगतो त्याला चटकाच बसतो, ते कसा? घट्ट होतं हे. मला वाटलं चटका म्हणजे त्या तव्यावर एवढं टाकून काय चटका दिला. होय होय झालं की काय पुरण जायला तयार झाले. चटकान चरकान काय हो. हे काय आमटी उकळायची अजून आत्ता टाकली. पेटाची आमटी, येळवणाची आमटी, काय म्हणायचं म्हणा. कधी व्हायचं, मला तर भूक लागली बघ. स्वयंपाक बनवलाय सगळा, पण आज डबल खायचं आहे. हा दिवस तर उशीर लागेल आम्हाला वारुळाला जाऊन येऊन, पुन्हा टाइम लागेल तर. अगं देवाला काढायचंय नैवेद्य. देव जाईल आमचा. होय हा, शाळा पडून गेली खुश असती घरी. चपाती कशाला दिले ते मला? किती दिले त्या? उपवास सोडायचा आहे ना तुझा. किती दिले? 6 दिल्या त्या. 6 कोर. म्हणजे कोराला एकदा 6 कोर आहे का? 1.5 चपाती दिले तुला. पैकी वाळ्या काठीवर झाली, कधी मोठी व्हायची तू? शिपूची भाजी का? हा मला बटाटा आवडतो.
आस्ताला ना इथं जबरदस्ती जेवायला बसवलं होतं आणि इथं बघा आपली मस्त अशी कट्ट्याची आमटी तयार होती. एवढा छान कट आला होता ना ह्याला. आणि माझं पुरण पण इकडे बनवून रेडी होतं. तर म्हटलं चला पटकन आता पुरणपोळी मी लाटून घेते. बघू आस्ताची हेअरस्टाईल बघू इकडे बघ. तर इथं बघा नेहमीप्रमाणे आपल्या टम्म अशा पोळ्या फुगत होत्या. असं वाटत होतं पोळीला किती फुगू आणि किती नाही झालं होतं. उलटताना सुद्धा असं वाटायचं की तव्यातून बाहेर पडती का काय. असे एवढ्या छान पोळ्या झाल्या होत्या. तर म्हणलं आता पटपट राहिलेल्या सगळ्या पोळ्या बनवून घेते. नैवेद्य बनवायचेत मला आणि भजी पापड तळायचेत सगळं. त्याच्यामुळे बराचसा टाईम जाणार आहे आता ह्याच्यामध्ये अजून. पोळ्या तर सगळ्या बनवून झाल्या होत्या पण भजी पापड करताना काही मी व्हिडिओ शूट घेतला नाही. मग डायरेक्ट माझी सगळी तयारी झाल्यानंतरच दाखवलं बघा. आणि आता चला वारोळाला जायचंय मला. आता इथं माझी सगळी पूजेची तयारी झाली. आता वारोळाला जायचंय. तर हे बघा इथं हे वस्त्रमाळा आहे. हा धागा बनवतात आमच्यात असं हळद लावून ह्याला. आणि हे वारोळाला वगैरे तिथं लावायचं व्हायचं. आणि त्याच्यानंतर आपण सगळ्यांनी घरातल्यांनी गळ्यात घालायचं. आणि पुरुष लोकांनी सगळ्यांच्या हातात बांधायचं. तर हे सगळे केलेले फुलं वगैरे आणि हे नैवेद्य आहे इथं. हे असे आमच्यातनं पुरण आणि गुळ घालून असे कानोले करतात वारुळासाठी. दूध लाह्या सगळं घेतले. चला आता इकडे बघ आस्ताला झोपेतनं उठवले वारुळाला जायचंय म्हणून आम्ही निघालोय दोघी. चल चल चला. ओ हो साडी पायात अडकायला लागली माझी. या चला. दाखव जवळ बरोबर दाखव. आता इकडं आपल्या शेतातच वारुळ आहे म्हणून इथं मी आले होते. आता इथलं शूट सगळं खरं तर असताना घेतलंय बरं का. आता इथं ना दूध कशामध्ये ठेवायचं म्हणून एक येताना टोपण घेऊन आले होते. तर त्याच्यामध्ये दूध ठेवलं आणि इथं मग मी पूजा करून घेतली. आता म्हणलं माझी झाली की आस्था पण पाया पडून घेईल. उजव्या हाताने ठेवायचा प्रसाद. हा ठेवा बस. हा त्या ह्याच्यात थोडंसं दूध टाक ह्याच्यातलं. हा थोडंसं टाकतं टोपणमध्ये. हा हा नाही पडत नाही पडत नाही. हा घे पलीकडे त्याच्यात. हा थोडंसं भरलंय टोपण टाकलं. हा नमस्कार करा आता देव बाप्पाला. ते इथं आम्ही दोघींनी पूजा करून घेतली. पण म्हटलं चला नागपंचमी एखादी तरी फुगडी होऊन देऊया म्हणून इथं खरं आस्ताला घेऊन मी तर फुगडी खेळले बरं का आज. आस्तासोबत ना खरं तर फुगडी खेळून मला सुद्धा आज खरं तर सण असल्यासारखं वाटलं. नाही तर सणाचा काही उत्साहच राहिला नव्हता. आता संध्याकाळी निवांत मग कालचा उपवास आणि सोमवारचं सगळं सोडायचं. तर चला मग तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर सबस्क्राईब करा. बाय.